नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण हे पण बघणार आहोत की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कुठून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. कारण मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करते, हे तर तुम्हाला माहीतच असेल. परंतु मित्रांनो, त्याआधी आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 9.45%, डी-आयएसची होल्डिंग आहे 15.71% आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.66%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 14,651 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 15,391 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15,697 कोटी रुपयाने डिक्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 15,391 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 15,294 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 15,793 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 16,210 कोटी रुपयाने डिक्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 15,793 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 14,254 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 14,249 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,082 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 14,249 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,488 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,456 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,772 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,456 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 1,076 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,187 कोटी रुपये. आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,093 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,187 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, EPS नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.98 रुपीजने इन्क्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे
रुपीज. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.90 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3.22 रुपीज. चला आता बघूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 3मध्ये. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने जनरेशन सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 4,924 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर डिक्रीज झाला आहे, परंतु मित्रांनो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 8,851 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि आता बोलूया सगळ्यात इम्पॉर्टंट सेगमेंटबद्दल, म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेसबद्दल, म्हणजे रिन्युएबल सेगमेंटबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने क्वार्टर 3मध्ये रिन्युएबल सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,122 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.